IGCRमध्ये स्टाफ नर्ससाठी, फार्मसिस्ट, लॅब टेक्निशियन आणि अदर कॅडरसाठी पण वॅकन्सी निघालेली आहे. तर ते एकदा बघू ते कसं अप्लाय करायचं, पेमेंट काय राहील, क्वालिफिकेशन काय राहील, लास्ट डेट, एक्झाम सिटी कुठे राहील, एक्झाम कुठे कुठे होणार आहे. ठीक आहे. तर हे नोटिफिकेशन आहे IGCRचं. याच्यामध्ये बघा हे ॲडव्हर्टाइजमेंट, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे. इंदिरा गांधी सेंटर ऑफ ॲटॉमिक रिसर्च, कल्पकम, हे तामिळनाडूमध्ये येतं, हे तिकडलं आहे. ॲडव्हर्टाइजमेंट हा नंबर आहे तिथं. ओपनिंग डेट त्याची 1 तारखेपासूनच फॉर्म चालू झालेले आहेत. 1 जूनपासून ते लास्ट क्लोजिंग डेट आहे 30 जून, 30 जूनपर्यंत रात्री 12पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट, म्हणजे डायरेक्ट रिक्रुटमेंट परमनंट वॅकन्सी आहे. तर याच्यामध्ये बघा हे पोस्ट दिलेले आहेत, डिटेल्स इथं पोस्ट कोड दिलेलं आहे. पोस्ट कोड, नेम ऑफ द पोस्ट, लेवल, त्याच्यानंतर इनिशियल पे किती, वॅकन्सी किती आणि मॅक्झिमम एज लिमिट किती ते दिलेलं आहे. ग्रुप ऑफ पोस्ट याच्यामध्ये सर्व नावं दिले आहेत. जनरल सर्जरी हे डॉक्टर्सच्या पोस्ट आहेत. न्यूक्लिअर मेडिसिन, डेंटल, अनेस्थेशिया, ऑप्थल्मॉलॉजी, गायनेकॉलॉजिस्ट. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपलं नर्सचं बघू. हे बघा इथे नर्सचं, नर्स ए. याच्या व्यतिरिक्त आणखीन लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट वगैरे त्यांचं पण आहे, त्यांनी पण बघून घ्यायचं. त्यांच्या पण वॅकन्सी आहे तिथं. तर आपण नर्स एचं बघू. तर ग्रुप ऑफ पोस्ट काय, ग्रुप बीची पोस्ट आहे. कोड आहे त्याचा नर्स 01. नेम ऑफ पोस्ट, पोस्ट नर्स ए. लेवल 7चं स्केल आहे. त्याच्यानंतर 44,900 इनिशियल पे आहे. तर हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा पे स्केल आहे, सेम तोच असतो, सेंट्रल गव्हर्नमेंटचं पेमेंट आहे. टोटल वॅकन्सी आहेत 27 आणि मॅक्झिमम एज लिमिट आहे 30. तर त्याच्यानंतर ठीक आहे, डिटेल्स दिलेले आहेत पोस्टचे, क्वालिफिकेशन काय काय लागेल ते. तर प्रत्येक कॅडरचं तुम्ही बघून घ्या, प्रत्येकाचं कोणतं कोणतं आहे वेगवेगळं. ह्याच्यामध्ये आपण नर्स एचं बघू. हे नर्स ए. ठीक आहे. खाली फार्मासिस्ट वगैरे त्यांचं पण दिलेलं आहे, त्यांनी पण एकदा बघून घ्या. हे नर्स एचं पोस्ट कोड बघा, नर्स 01. जे वॅकन्सी टोटल 27 सांगितले तुम्ही, 27 वॅकन्सी. त्याच्यामध्ये हे 10 अनरिझर्वडसाठी आहेत वॅकन्सी, OBCसाठी 7 आहेत, SCसाठी 4, STसाठी 2 आणि EWSसाठी 4, अशा टोटल 27 वॅकन्सी आहेत. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे. सगळ्यात पहिलं बघा BSc नर्सिंग. एक तर तुमच्याकडे BSc नर्सिंग पाहिजे, और BSc नसेल तर 12th स्टँडर्ड. त्याच्यानंतर डिप्लोमा इन जनरल नर्सिंग आणि मिडवायफरी म्हणजे GNM, आणि व्हॅलिड रजिस्ट्रेशन ॲज नर्स फ्रॉम स्टेट और सेंट्रल काउन्सिल. म्हणजे एक तर तुमच्याकडे BSc तरी पाहिजे किंवा GNM तरी. ठीक आहे, तरी फॉर्म भरू शकता. किंवा हे दोन्ही नसेल तर और काय, नर्स हे सर्टिफिकेट तर पाहिजे, मिनिमम 3 इयर एक्सपिरियन्सचं. म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम काय होतं सेंट्रल वॅकन्सीला, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, की एक तर BSc आणि जर डिप्लोमा असेल तुमचं, GNM असेल तर प्लस काहीतरी एक्सपिरियन्स मागतं. ठीक आहे. पण यावेळेस याच्यासाठी एक चांगलं आहे GNM कॅन्डिडेटसाठी, जे डिप्लोमा वगैरे, तर त्यांना एक्सपिरियन्सची गरज नाही, तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकता. एक्सपिरियन्स इथे काही कंपल्सरी नाही. तुम्ही BSc असले तरी फॉर्म भरू शकता किंवा GNM असले तरी फॉर्म भरू शकता, दोन्ही पण. ठीक आहे. एक्सपिरियन्सची इथे काही गरज नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एज लिमिट. मिनिमम 18 हे तर सर्वांचं राहील. समजा मॅक्झिमम एज लिमिट आहे 30 वर्षापर्यंत मॅक्झिमम तुम्ही फॉर्म भरू शकता. जी क्लोजिंग डेट आहे, लास्ट जी क्लोजिंग डेट आहे तिथपर्यंत तुमचं 30 पाहिजे. त्याच्यानंतर पेमेंट 44,900 लेवल 7चं पे मॅट्रिक्स, प्लस जे तुमचे अलाउन्सेस असतील सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते ॲड होतील त्याच्यामध्ये. तर ते ॲड होऊन पेमेंट बनेल तुमचं. त्याच्यानंतर ठीक आहे, हे अदर पोस्ट हे फार्मासिस्टचं आहे, फार्मासिस्ट म्हणून हे लॅब टेक्निशियनचं. ओके. त्याच्यानंतर मेथड ऑफ सिलेक्शन. आता सिलेक्शन मेथड काय काय राहील, सिलेक्शन कसं होणार. तर हे पोस्ट कोड दिलेले आहेत, कोणत्या पोस्ट कोडसाठी काय काय मेथड राहील. ठीक आहे. याच्यामध्ये आपला नर्सचा कोड नाही, हे खालच्या याच्यामध्ये आहे नर्सचा कोड. इथे बघा नर्स 01, NUR01 हा कोड इथे आहे. तर ही सिलेक्शन मेथड बघू काय राहील. तर याच्यामध्ये द प्रोसेस ऑफ सिलेक्शन इनवर 3 स्टेज. तर याच्यामध्ये टोटल 3 स्टेज असतील. स्टेज 1 राहील प्रिलिमिनरी स्टेज, स्टेज 2 राहील ॲडव्हान्स स्टेज, आणि स्टेज 3 राहील स्किल टेस्ट. अशा टोटल 3 स्टेज राहतील. या एक्झाममध्ये टोटल 3 स्टेज आहेत, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आता त्याच्यातली स्टेज 1 बघू. स्टेज 1 इथं आहे. स्टेज 1मध्ये काय राहील,
स्क्रीनिंग टेस्ट ठीक आहे. आता मी हे सगळं वाचत बसणार नाही, शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला डायरेक्ट. हे काय टोटल 50 क्वेश्चन राहतील स्टेज फर्स्टमध्ये. आता हे 50 क्वेश्चन कसे राहतील हे बघा. हे मॅथ्सचे 20, सायन्सचे 20 आणि जनरल अवेअरनेसचे 10 असे टोटल 50 क्वेश्चन. तर हे 50 क्वेश्चन राहतील आणि तुम्हाला वेळ राहील 60 मिनिट म्हणजे 1 तास. 60 मिनिट वेळ राहील, 50 क्वेश्चन राहतील. मार्क्स किती राहतील? 3 मार्क्स राहतील एका क्वेश्चनला. आणि जर निगेटिव्ह मार्किंग आहे याला, जर आन्सर चुकलं तर 1 मार्क मायनस होईल. ठीक आहे. तर हे झाली तुमची स्टेज 1. तर ते स्टेज 1 क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला कमीत कमी मार्क्स किती घ्यावे लागतील? 40%. मिनिमम 40% हे राहील जनरल कॅटेगरीसाठी. आणि रिझर्व कॅटेगरीची कॅन्डिडेट असाल तुम्ही तर मिनिमम 30%, 30% तर तुम्हाला मार्क्स स्कोर केले पाहिजे स्टेज फर्स्टमध्ये, तर तुम्हाला स्टेज 2मध्ये कन्सिडर केलं जाईल. त्याच्यानंतर आता स्टेज 2 ॲडव्हान्स स्टेज. आता स्टेज 2मध्ये बघू काय. तर ह्याच्यामध्ये रिस्पेक्टिव्ह ट्रेड मल्टिपलचे ठीक आहे, मी डायरेक्ट सांगतो. ह्याच्यामध्ये पण 50 क्वेश्चनच राहतील, सेम क्वेश्चन 50च राहतील. पण ह्याच्यामध्ये टाईम राहील 2 आवर. ठीक आहे. वेळ राहील 2 तास म्हणजे 120 मिनिटं तुम्हाला वेळ राहील सेकंड स्टेजला. क्वेश्चन 50च राहतील. त्याच्यानंतर मार्किंग सिस्टीम सेम आहे, 3 मार्क्स आणि जर आन्सर चुकलं तर 1 मार्क मायनस. ठीक आहे, -1. ठीक आहे, -1 जर आन्सर चुकलं तर सेम राहील. फक्त मार्क्स आपलं टाईम एक्स्ट्रा आहे. इथं 50च क्वेश्चन आहेत पण टाईम राहील 120 मिनिट, 2 तास तुम्हाला वेळ राहील. आता याच्यामध्ये पास होण्यासाठी किती काय क्रायटेरिया आहे याच्यामध्ये? तर मिनिमम 30% तुम्ही जर जनरल कॅटेगरीचे असाल तर तेवढं स्कोर केलं पाहिजे. आणि जर रिझर्व कॅटेगरीचे असाल तर 20% तरी मार्क्स कमीत कमी रिझर्व केले पाहिजे, तर तुम्ही ते क्वालिफाय होताल. ठीक आहे. मेरिट लिस्ट आता ह्याच्यामध्ये बघा, जी मेरिट लिस्ट बनणार आहे ती बनणार आहे सेकंड स्टेजवर. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ह्या 3 स्टेज आहेत. तर फर्स्ट स्टेज आणि थर्ड स्टेज ही फक्त क्वालिफाईंग असते. जे काय बनतं तुमचं मेरिट लिस्ट, ठीक आहे, सिलेक्शन वगैरे ते सर्व ह्या सेकंड स्टेजवर होतं. ठीक आहे. 3 स्टेजमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेज आहे फर्स्ट, सेकंड आणि थर्डपैकी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सेकंड स्टेज. या सेकंड स्टेजवरच तुमचं सिलेक्शन होतं. तर तुमच्या ह्याच्यामध्ये किती मार्क पडले सेकंड स्टेजला त्याच्यावरच तुमचं मेरिट लागतं, मेरिट लिस्ट बनते. फर्स्ट स्टेज ही जे आहे ती कॉमन असते सगळ्यासाठी. ठीक आहे. ही फक्त जस्ट क्वालिफाईंग असते. असं नाही की फक्त नर्सिंगसाठी वेगळा पेपर, अदर कॅडरसाठी, सर्वांसाठी कॉमन टेस्ट असते. तुम्हाला फक्त ती पास व्हायची असते, कॉमन टेस्ट असते, त्याच्यावर काही तुमचं सिलेक्शन होत नाही. पण ती पास झाले तरच तुमचं सेकंड स्टेजचे मार्क्स काउंट केले जातात किंवा सेकंड स्टेज चेक केली जाते. नाही तर तुम्ही जर फर्स्ट स्टेजमध्ये फेल झाले तर सेकंड स्टेज तुमची कन्सिडर केली जात नाही. त्याच्यानंतर थर्ड स्टेज पण तसंच आहे की थर्ड स्टेज पण फक्त क्वालिफाईंग आहे. ठीक आहे. ह्याच्यात तुम्हाला फक्त पास व्हायचं आहे, तुमचे मार्क काही काउंट करणार नाहीत. तुमचं सगळं सिलेक्शन होईल या सेकंड स्टेजवर. ठीक आहे. चला, त्याच्यानंतर नेक्स्ट मेरिट लिस्ट ते सांगितलं सेकंड स्टेजवर. त्याच्यानंतर टाय ब्रेकिंग सिस्टीम. जर सेम मार्क पडले तर काय, ज्यांचे सेकंड स्टेजमध्ये निगेटिव्ह मार्किंग कमी होतं, ज्यांचे आन्सर कमी चुकीचे आले, ठीक आहे, तेवालं हे जर सेम मार्क्स असेल तर टाय ब्रेकिंग सिस्टीम दिले. वाचून एकदा नोट बघा. प्लीज नोट दॅट स्टेज 1 प्रिलिमिनरी स्टेज आणि स्टेज 2 ॲडव्हान्स स्टेज विल बी कंडक्टेड इन अ सिंगल सेशन. सेक्शन ए अँड बी सेशन म्हणजे हे दोन्ही एकाच दिवशी होणार आहे. ज्या दिवशी तुमची एक्झाम असेल ना त्या दिवशीच हे दोन्ही स्टेज होणार आहे. स्टेज 1 आणि स्टेज 2 एकाच दिवशी दोन्ही पेपर तुमचे लगेच होऊन जाणार. दोज कंडक्टेड हू क्वालिफाईड इन स्टेज 1 अँड 2. आता हे ॲडव्हान्स स्टेजमध्ये कसं आहे, त्या ॲडव्हान्स स्टेजमध्ये फक्त तेच कॅन्डिडेटचे पेपर चेक केले जातील ज्यांचे स्टेज 1 क्लिअर आहे. हे बघा, दोज कॅन्डिडेट हू क्वालिफाय इन स्टेज 1. ठीक आहे. ॲडव्हान्स टेस्ट विल बी इव्हॅल्युएटेड ओनली. ठीक आहे, फक्त त्या कॅन्डिडेट्सची. तर टोटल आता बघा, स्टेज फर्स्ट आणि सेकंड मिळून तुम्हाला हे स्टेज फर्स्टसाठी 1 आवर टाईम होता आणि स्टेज 2साठी 2 आवर, असं टोटल 3 आवर्सचा पेपर राहील. पण ह्याच्यापैकी स्टेज 1 जर तुम्ही क्वालिफाय झाले तरच तुमची स्टेज 2चा पेपर चेक केला जाईल, नाही तर तुमचा स्टेज 2चा पण पेपर चेक केला जाणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा स्टेज 3 स्किल टेस्ट. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पण क्लिअरली सांगतो मी, काय याच्यामध्ये 4 to 5 टाईम एक्स्ट्रा कॅन्डिडेट बोलवणार जितक्या जागा आहेत त्याच्या. ठीक आहे. हे प्रॅक्टिकल बेस असतं. ठीक आहे, गो नो गो वगैरे. तर याचा अर्थ काय की प्रॅक्टिकल तुम्हाला प्रॅक्टिकल बेसिसवर क्वेश्चन विचारतील, थोडे काहीतरी डेमो करायला होतील किंवा समोर आर्टिकल्स वगैरे ठेवलेले असतात त्या बेसिसवर. ठीक आहे, प्रॅक्टिकल बेसिसवर तुमचं तिथे स्किल टेस्ट होईल. त्याच्यानंतर
हे बघा ह्याच्यात पण त्यांनी क्लिअर सांगितले कॅन्डिडेट्स क्लिअरिंग द ट्रेड स्किल टेस्ट विल बी शॉर्टलिस्टेड अँड हे मेरिट बेस्ड ऑन मार्क सिक्युअर इन स्टेज 2 याच्यामध्ये पण त्यांनी ते सांगितले की तुमची स्किल टेस्ट हे फक्त क्वालिफाईंग आहे थर्ड स्टेज पण तुमचं मेरिट बनणार सेकंड स्टेजवरच. फर्स्ट सेकंड आणि थर्ड या 3 स्टेजपैकी हे फर्स्ट आणि थर्ड हे फक्त क्वालिफाईंग स्टेज आहे. तुम्हाला जस्ट फक्त हे पास व्हायच्यात तुमचं मेरिट बनणार आहे ह्या सेकंड स्टेजवर आणि याच्यावरूनच तुमचं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. पण ह्या तिन्ही पण स्टेज इम्पॉर्टंट आहे. जर फर्स्ट तुम्ही नाही पास झाले तर तुमचा सेकंडचा पेपरच चेक होणार नाही आणि ते थर्ड तुम्हाला देताच येणार नाही. त्याच्यामुळं इम्पॉर्टंट तिन्ही आहेत पण मेरिट सेकंड स्टेजवर बनणार. ठीक आहे. चला त्याच्यानंतर नेक्स्ट एज रिलॅक्सेशन. तर एज रिलॅक्सेशन इथे बघून घ्या. जो रूल आहे दरवेळेस सेम तोच रूल असतो. SC/ST साठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. OBCसाठी 3 इयर्सचं. ठीक आहे. सेम. चला ॲप्लिकेशन फी किती आहे तर ह्याच्यासाठी बघा ह्याच्यामध्ये हे बघा पोस्ट कोड आपला NUR01 तर फीस आहे 200 रुपये. ठीक आहे. कॅन्डिडेट्स बिलॉंग टू शेड्यूल कास्ट SC/ST ट्राईब पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी अँड वुमन्स कॅन्डिडेट्स आर एक्झम्प्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजे जे SC/ST कॅन्डिडेट आहेत SC/ST त्याच्यानंतर वुमन्स कॅन्डिडेट आहेत वुमन्स त्याच्यानंतर PWD म्हणजे जे दिव्यांग ज्याला म्हणतो आपल्या ह्याच्यामध्ये ते कॅन्डिडेट्स त्यांना फीस नाही त्यांच्यासाठी फ्री आहे. ठीक आहे. तर राहिलेले जे बाकी कॅन्डिडेट त्यांना फक्त म्हणजे OBC आणि अनरिझर्वड ठीक आहे त्यांच्यासाठी आणि मेल कॅन्डिडेटसाठीच फक्त फीस आहे ते पण किती आहे 200 रुपये. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जनरल इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. हे कॉमनच इन्स्ट्रक्शन आहे. त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय हे बघा द कॅन्डिडेट्स विल बी गिव्हन म्हणजे तुम्ही कॉम्प्युटर बेस्ड जी एक्झाम आहे कॉम्प्युटर बेस्ड CBT इंटरव्ह्यू इन हिंदी और इंग्लिश ॲज ॲप्लिकेबल. तर त्याच्यामध्ये किंवा प्रॅक्टिकल एक्झाम जी तर स्किल टेस्ट आहे थर्ड स्टेज त्याच्यामध्ये तुम्ही लँग्वेज चूज करू शकता. तो ऑप्शन मिळेल तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिश दोन्ही चूज करू शकता तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे कॉमनच इन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये काही इतकं नाही. हां सेंटर फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन एक्झाम सेंटर कुठे होईल हे बघा एक्झाम सेंटर. तर ठीक आहे हे प्रत्येक राज्यामध्ये बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर म्हणलं तर फक्त मुंबई एकच सेंटर आहे तर तिथेच तुम्हाला एक्झाम कंडक्ट होईल स्टेज 1 आणि स्टेज 2. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हे नोट इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये बघा स्क्रीनिंग टेस्ट पर्सनल इंटरव्ह्यू म्हणजे जी स्किल टेस्ट आहे थर्ड स्टेज विल बी कंडक्ट ईदर ॲट कल्पक्कम ऑर एनी अदर प्लेस इन डिसाइडेड बाय AGCR. ठीक आहे. ह्यांनी असं दिलं आहे पण क्लिअरली सांगतो हे तिथंच होतं. ठीक आहे. स्किल टेस्ट हे दुसरीकडे होत नाही तर हे तिथंच होणार. ठीक आहे. म्हणजे ते असं सांगतात की डिसाइडेड बाय अदर म्हणजे जर काही बाय चान्स काही त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर दुसरीकडे ठेवू शकतात. पण नॉर्मली तर कुठं होणार मग काही प्रॉब्लेम नाही आला तर कल्पक्कम. ठीक आहे. म्हणजे तामिळनाडूमध्येच. तर तुम्हाला जर कोणी महाराष्ट्राचे कॅन्डिडेट असतील वगैरे तर हे लक्षात ठेवा तुम्ही स्टेज 1 स्टेज 2 क्लिअर केली तर तुम्हाला स्टेज 3साठी तिकडे तामिळनाडूला जावं लागेल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्सलेशन ऑफ कॅन्डिडेट. ठीक आहे. कॉपी वगैरे करायची नाही हे ते जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत तेच. लास्ट डेट मी सांगितलेली आहे. ही साईट आहे या साईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. 1 तारखेपासून फॉर्म चालू झाले ते लास्ट 30 तारखेपर्यंत आहेत 30 जून 2024पर्यंत. ठीक आहे. हे फोटोसाठी वगैरे काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्याच्यानंतर सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स वगैरे आणि हे फॉर्मॅट दिलेले आहेत सर्टिफिकेटचे. ठीक आहे. तर ओके हां हे कॉमन इन्स्ट्रक्शन आहे खाली फॉर्मॅटच आहेत फक्त. तर ह्याच्यामध्ये बघा लास्ट डेट आणि स्टार्टिंग डेट मी सांगितलेले आहे. तर जे कोणी कॅन्डिडेट्स असतील एलिजिबल ते फॉर्म भरू शकतात. 200 रुपये फी आहे. लास्ट डेट सांगितलेली आहे 30 तारीख लास्ट डेट आहे. 3 स्टेज आहेत फर्स्ट सेकंड थर्ड. तुमचं मेरिट बनणार आहे सेकंड स्टेजवर फर्स्ट अँड थर्ड फक्त क्वालिफाईंग आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर आपले व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचारा का कमेंट सेक्शनमध्ये मी लिंक देईन ग्रुपची ते तुम्ही विचारू शकता.